समोर आलो होतो बकऱ्याकडे, म्हणजे आपल्या अर्धबंदिस्त शेळी पालन आहे ना त्याच्यामधील बकऱ्या आणलेलं. तर गेल्या आठवड्यामध्ये आपण एक नवीन बकरी खरेदी केली, तर ती तुम्हाला दाखवतो. तुम्ही मला कमेंट करून सांगा, व जे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्याने प्लीज लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. हे बघू शकता, ही आपल्या घरची सर्वात पहिली म्हणजे की खानदानी बकरी आहे. ही खानदानी बकरी आहे. आणि ही दुसरी बघा, ही दुसरी बकरी आहे. ही आपण त्या हे होते ना मेंढ्यावाले, त्यांचा व्हिडिओ तो बघितला असेल तुम्ही, त्यांच्याकडून घेतली होती ही. आणि ही आता सध्या हे तिन्ही गाभण आहेत. चौथीही गाभण आहे. चौथी आपण गेल्या आठवड्यामध्ये खरेदी केली ती. हे बघू शकता, हिच्या पोटामध्ये खूप मोठं पिल्लू आहे असं मला वाटते. बघा कशी बघते. मित्रांनो, नवीन बकरी दाखवण्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघू शकता मित्रांनो, ही बकरी आणलेली आहे आपण. ही 2 वेळची झालेली आहे. 2 वेळची झालेली आहे. 4 जातावर आहे. बघू शकता लुक पोटामध्ये खूपच खोल आहे. घोड्यावाने दिसते. आता बघा, मी इकून आलो, इकून फिरत आहे. हिचं हे बघा दाखवा. मग काय बकरी काना बघू शकता किती लांब आहे. या बकरीची जात शिरोळी आहे. शिरोळी जातीमध्ये ही बकरी येते. तर बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे हिचा. आणि आता ही आपली सर्वात मोठी बकरी. काटेवाडी जातीमध्ये मोडल्या जाते ही बकरी, म्हणजे या बकरीची जात काटेवाडी आहे. बघायला किती खतरनाक आहे बघा. आणि इथं तुम्हाला माहिती आहे आपली खैरी मांडी गावरान जात. एका जागेवर राहणारच नाही बकरी. अतिशय चपळ बकरी आहे व 3 महिन्यात गावरांपेक्षा दुप्पट पिल्लू होते या बकरीचं. सध्या आपल्या स्टॉकमधील 4च्या 4 बकऱ्या गाभण आहेत. सर्वात अगोदर ही होणार आहे, हिचं पिल्लू येणार. त्यानंतर ती खाली आहे तिचं, मग हिचं, नंतर याचं, म्हणजे एक संघ नाहीत, टप्प्याटप्प्यामध्ये येणार आहे. बकरी कशी आहे हे तुम्ही मला सांगा, व या बकरीची किंमत काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघू कोणाची गेसिंग चांगली आहे. बकरीचं लुक गिक बघा. बघू शकता माझ्याकडे येते. आपली लाडकी बकरी म्हणून येते माझ्याकडे. का मी जात हे का, चल 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 चल. बघू शकता मित्रांनो, तर हे बघू शकता मित्रांनो, बकरी आहे खाली. समरने आम्ही असं ठरवलेलं आहे की या 4 बकऱ्यांचं नामकरण करायचं आहे आज आपल्याला. तर ही आपली पहिली बकरी. या बकरीचं नाव काय आहे आपल्या? कटरीना कॅप का. आणि आपली काळी श्रीदेवी. आणि ती वरची ती माधुरी दीक्षित. आणि ही करिश्मा कपूर. ती करिश्मा आहे. सर्वात लाडकी आपली ही कटरीना कॅपोनीच आहे ही सर्व. बघू शकता तिचा शरीराचा बांधा. तर मित्रांनो, या बकरीची एक खासियत आहे, ही दूध जास्त देते. आपण सध्याच घेतलेलं आहे, पण ते आम्ही ऐकलेलं आहे. हिला थान बघू शकता, हिला 4 थान आहेत. म्हशीवानेच थान आहेत. 4 थानांनी दूध देते ती. मी काढून बघितलेलं आहे.
या बकरीचं आपल्या खूप वजन आहे, त्यामुळं थोडी त्या पायानं लंगडते आहे ही. तिच्या पायाला कोणतीही इजा झालेली नाही, परंतु वजन खूप झालेलं आहे तिचं. बघा किती छान प्रकारे चरत आहे. व तुम्ही या बकरीची किंमत काय असेल मार्केटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ही बकरी म्हणजे आपली अतिशय चपळ बकरी आहे, पण यांना आपल्याला एक जागी चरण्याची सवय लावावी लागेल, कारण आपल्या अर्धबंदिस्त शेळी पालनामध्ये हे खूप उपयोगी येईल. समोरचा पट्टा सुटलेला आहे, सवय पट्ट्याला लागला. तर मित्रांनो, मला एक दोन मित्रांनी विचारलेलं होतं की ही बकरी कुठलची, म्हणजे की ही जी बकरी आहे ना काचेवाडी, ही कुठलची. ही प्रॉपर राजस्थानची आहे, कारण यांची राजस्थानी बकऱ्यांची ओळखण म्हणजे त्यांचे पाय. बघू शकता किती ठोकर आहेत. माणसाच्या छातीवर पाय दिल्यावर माणूस गप्पन मरते हत्तीवरनी. पहिले शिवाजी महाराजाच्या काळात हत्तीचा पाय छातीवर ठेवायचा तेव्हा मरत. आता काही नाही, आता बकरीच ठेवायची, बकरी छातीवर एकच पाय ठेव म्हणा, नाही मेला तर माणूस शरत किती मोठा असो. आणि ही जी आपली शिरोळी, ही शिरोळी गुजरातची आहे, म्हणजे या बकरीचं उगमस्थानच गुजरात आहे. तर मित्रांनो, आम्ही बकऱ्या चालत होतो, तिकडं आपल्या बकऱ्या येतात. तेवढं तर बघा किती दम बद पंचाल झालेलं आहे. ते बघा समोर भिजत आहे, वल्ला होत आहे पावसात. मित्रांनो पाऊस येत आहे, तर बघू शकता तुम्ही. हळू वल्ल झालो मी. हे आपल्या बकऱ्या येतात, हे बघा ते समोर आहे, तिथं समोर नाव आला, मी बोलावलो असं का. बघ हे पन्नी मोबाईलसाठी पन्नी आणली होती, मोबाईल आपला वॉटरप्रूफ नाही म्हणून. बघा ही बकरी ही वल्ली झाली, हिनं तर आंघोळच केली. पण चालू झालेलं आहे. हे संपूर्ण पाणी थांबल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला. ही बकरी बघा वळलेलं आहे. आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता, पाण्याचे थेंब येतच आहेत. बघा मोबाईल वल्ला झालेला आहे, तर समोर गेला आहे तिकडे कोपऱ्यातनी, मी आहो इथं. तर बघा मित्रांनो, हिरवगार झालेलं आहे सर्व. सर्दी येते मित्रांनो. बघा मला वाटलं व्हिडिओ काढायचं काम नाही पडणार, परंतु काढायचं काम पडलेलं आहे. तरी पाऊस एकदम धप्पा केलेला आहे पावसानं आपल्याला. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा. तर बघा आपले बकरे बघू शकतो. इथे आडोशाला उभं राहिलेलो आम्ही, तरी आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही. हे बघा संपूर्ण बकऱ्या आपल्यापाशी आलेल्या आहेत पावसामुळे. तर बघा दूरपर्यंत बघू शकता तुम्ही. आता आपण म्हणत होतो इतके दिवस पाऊस येत नाही, आज आलेला आहे खूप दिवसानंतर. तर आता सोयाबीन बघा किती वाढणार आहे. तर हे असं जर निसर्गरम्य वातावरण बघायचं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व आमच्या गावाकडील वातावरण कसं आहे हे मला कमेंट करून सांगा. तर बघा ते टावर आहे बघा, ते टावराच्या पलीकडे गाव आहे. हे बघा हे दोन बकऱ्या मायली किती तर उभ्या आता. ही आपली गावरान इथं आलेली निठी, ही आपण नवीन घेतलेली बघा बाबाच्या शेजारीच उभी आहे. समोर एवढं पाणी आलं, तू बोलला ना झालं, मी बोललो झालो. याच्याबद्दल काय म्हणणं तू? कारण की मी झाडाखाली होते. बोलला कोण आला नसं व्हायचं मला. पहिले सर्दी यायला लागली, पहिलं 2-2 दिवस आंघोळ नाही गेली. पाहू शकता 2 दिवस आंघोळ न केलेला माणूस नाही. बघू शकता या आडोशाखाली उभं होतो आम्ही. तर बघा आता बघा बॅकग्राऊंडमध्ये बघा माझ्या. तर मित्रांनो बघू शकता पाऊस चालू आहे. तर माझ्या पाठीमागे बघा किती हिरवगार वातावरण. तिकडे आपल्या काही बकऱ्या चालत आहेत, इथे एक. तरी मित्रांनो मी आता मोबाईलसाठी कवर आणलेली आहे, तर मी त्याला लावतो. अरे बाबा इथं हे पडली दूर नाही. मित्रांनो पाऊस चालू आहे बघा, बघू तुम्ही पाऊस चालू आहे. वल्ल झालेला सर्दी येते. आता जुमारपूर दवाखान्यात जाते. बघू शकता पाऊस चालू आहे किती दूरपर्यंत येतो. आता रिसेंटली आता खूप हिरवगार वातावरण झालेलं आहे. इकडे बघू शकता गावाकडच्या साईडला, गावाकडे खूप चालू आहे पाऊस.
तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहो बकऱ्या घेऊन घरी. पाऊस आला आता बकऱ्या चरत नाहीत. पावसामुळे कॅमेरा थेंब येतात पाण्याचे त्यामुळे ब्लर दिसते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.